नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतूस यासह 6,81,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इंदोरी बायपास येथे आरोपी अभिषेक अशोक येवले राहणार कान्हेवाडी तालुका खेड याने दिलेले पिस्टल आरोपी सनी सुरेश शिंदे वय वर्ष 33 राहणार कान्हेवाडी तालुका खेड याने स्वतःजवळ बाळगले म्हणून सनी यास अटक करण्यात आली आहे. आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने नाकाबंदी दरम्यान सिल्वर रंगाची नंबर प्लेट नसलेली स्विफ्ट गाडी अडवून झडती घेतली असता आरोपी सनी हा 30,000 रुपये किमतीचे पिस्टल व 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस यासहित मिळून आल्याने त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हे पिस्टल आरोपी अभिषेक याचे असून त्याने माझ्याकडे ठेवण्यासाठी दिले आहे असे सांगितल्याने सनी यास ताब्यात घेऊन अभिषेक याचा शोध सुरू आहे. सनी याच्या ताब्यात 31,000 रुपये किमतीचे पिस्टल व जिवंत काडतूस तसेच 6,50,000 रुपये किमतीची स्विफ्ट गाडी असा एकूण 6,81,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, माळुंगे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात, पोलीस हवालदार अनंत रावण, वसीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे, विनायक शेरमाळे, गणेश दरंदले, रमेश घुले यांच्या पथकाने केली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.